असं लाश पडलेली होती माझ्या बहिणीची. एकदम त्या माझ्या बहिणीला जाळून मारूनच टाकलं. लगेच 15 मिनिटांनी अजूनही कॉल येते त्यांच्याकडून आम्हाला. आज स्वतःला जाळून घेतली. आणि नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. मित्र, उदगीरमधील देगलूर रोडवरील सादत नगर या भागातील एका घरात 3 जुलै 2026 रोजी दुपारच्या सुमारास घडलेली ही घटना आजही अंगावर काटा आणणारी आहे. तस्लीम शफी खुरेशीचे लग्न 2019 साली मोठ्या विश्वासाने करण्यात आलं. सुरुवातीचे काही वर्ष ठीक गेले, पण नंतर तिच्या आयुष्यातील आनंद हळूहळू संपत गेला. छोट्या कारणावरून वाद होत होते, भांडणातून मारहाण व्हायची. तस्लीम वारंवार वडिलाला फोन करायची आणि सांगायची की मला खूप त्रास देतात. पण एक बाप नेहमीप्रमाणे समजावायचा, सहन कर, सगळं काही ठीक होईल. पण यावेळी काही ठीक होणारच नव्हतं. पती शफी खुरेशी त्याने नवीन दुकानासाठी 2 लाख रुपयाची मागणी केलेली होती आणि त्या 2 लाखासाठी तस्लीमवर सतत अत्याचार, मारहाण करत होते. शेवटी वडिलांनी 2 लाख रुपये दिले, पण पैसे दिल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. पतीसोबत सासरे मुसासाब खुरेशी आणि समी खुरेशी हे दोघेही तिला सतत संशय घेऊन त्रास देत. तस्लीमचं आयुष्य हळूहळू एका बंद खोलीत अडकत चाललं होतं. हा सगळा त्रास सहन करत होती. पण 3 जुलै रोजी सकाळी अंदाजे 11 वाजता युसुफ पठाण यांना शफी खुरेशीचा फोन आला आणि तुमची मुलगी माझ्यासोबत भांडण करत आहे. तिच्या वडिलाला सगळं नेहमीसारखंच वाटलं, पण अवघ्या 1 तासात दुसरा फोन आला, तुमची मुलगी जळाली. हे ऐकताच वडील आणि त्यांचा मुलगा क्षणाचाही विलंब न करता मोटारसायकलवरून दोघे सादत नगर त्यांच्या घरासमोर पोहोचले. घरात शफी खुरेशी खाली उभा होता आणि त्या क्षणी एक बाप पूर्णपणे तुटून पडला. तस्लीम खोलीत पडलेली, अंगावर बेडशीट. जवळ जाऊन पाहिलं तर ती सडालेल्या अवस्थेत ती मरण पावलेली होती. ते पाहून तो आक्रोश, तो रडण्याचा आवाज, शेजारी लोक जमा झाले, पण तस्लीम परत येणार नव्हती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार पती शफी खुरेशी, सासरे मुसासाब खुरेशी आणि दीर समी खुरेशी या तिघांनी संगनमत करून तिला आधी मारहाण केली आणि नंतर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिले, जाळून संपवला गेला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 103(1) आणि 3(5) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू झाला. पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. माझे नाव पठाण मोहम्मद अकबर युसुफ आहे. इथे मी उदगीरमध्ये राहतो आणि माझी बहिणीला मी इथं उदगीरमध्येच दिलेलं आहे. त्याचं जे हस्बंड आहेत त्यांचे नाव शफी खुरेशी आहे. ते माझ्या बहिणीवर ते म्हणजे नॉर्मली टॉर्चर होत असतं, पण ह्या बारीला काय झालं की त्यांनी एकदम त्या माझ्या बहिणीला जाळून मारूनच टाकलं. त्यांनी काय केलं, पहिलं मला माझ्या वडिलांना कॉल केलं की असं काय म्हणले की तुमची मुलगी माझ्यासोबत भांडण करत आहे, मी तुमच्याकडे येतो. असं नाही म्हणले की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे येऊन भेटा, बोला, त्याला समजू, असं नाही म्हणलं. त्यांनी म्हणले की मी तुमच्याकडे येतो. तर पप्पा म्हणले ठीक आहे, या तुम्ही, बोला मला येऊन. तर लगेच 15 मिनिटांनी अजूनही कॉल येते त्यांच्याकडून आम्हाला आणि ते म्हणतात की तुमची मुलगी आपल्या स्वतःला जाळून घेतली आणि ते मेली. तर लगेच मी आणि माझे वडील फॉरन लगेच घरातून निघलो. फक्त 2 ते 3 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी जाऊन पोहोचलो. तिथं पोहोचताच आम्ही हे दृश्य पाहिलं की माझी बहीण एका रूम मध्ये जे आहे असं लाश पडलेली होती माझ्या बहिणीची. त्यांनी त्याच्या अंगावर पूर्ण कपडे जळून गेलेले होते आणि एक चादर टाकलेली होती. आणि त्या रूम मध्ये जे आहे काहीच सामान नाही, काहीच नाही, पूर्ण एकदम खाली रूम आहे ते. आणि तिथं जे आहे असं आग लागल्यानंतर जसं धुवा वगैरे होतो ना, जसं गरम असतं रूम, बॉडी पण गरम असते, तसं तिथं काहीच नव्हतं. रूम एकदम थंडगार होतं आणि दरवाजाला लॉक वगैरे काही लावलेलं नव्हतं. आम्ही विचारलं की हे कसं झालं, तर त्यांचे हस्बंड म्हणतात आम्हाला की तुमची बहिणीने जे आहे आत्महत्या करून घेतली आणि ते मधून लॉक लावली होती. आम्ही लॉक तोडलं आणि आम्ही ते पोलिसांना दाखवलं की लॉक कुठं तुटलेलं आहे, दाखवा. पोलीस पण बघितले, ते पोलिसांनी व्हिडिओ पण बनवलेला आहे, ते लॉक काही तुटलेलं नाहीये.
पूर्ण हे माझ्या बहिणीला जे आहे पूर्ण प्लॅनिंग करून मारलेलं आहे. तर माझी उदगीर ग्रामीण पोलीस पोलिसांना हीच आहे दरख्वास्त आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळावा. सध्या त्याच्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसले आहेत. माझे पूर्ण घरचे लोक इथं येऊन बसलेले आहेत. आमची डेड बॉडी, माझी बहीण, सॉरी डेड बॉडी नाही, माझी बहीण तिथं पडून आहे हॉस्पिटलमध्ये, एकटी आहे तिथं. माझी पूर्ण फॅमिली इथं येऊन बसलेली आहे. मला माझी बहीण खूप हे होती, मोठी बहीण होती आणि ते एकदम समजदार बहीण होती. अशी नाही की चला ते अजून त्याला लहान लहान 2 छोटे मुलं होते. ती मला म्हणत असते की माझे मुलं छोटे छोटे छोटे, तिने असं कवच हे एवढं मोठं निर्णय नाही घेतली असती आणि ते घेऊ पण शकत नाहीये. त्याला जे आहे त्याचे पहिले पाय बांधले होते आणि त्याचे हात बांधून त्याला त्याच्यावर कोणते तरी ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळ लावलेली आहे. आणि जे आहे माझ्या बहिणीची जबान जी आहे, आग लागल्यानंतर जे आहे ना, जबान जी आहे ना मध्ये असते, परंतु माझ्या बहिणीची जीभ जी आहे एकदम असं टाईप मध्ये बाहेर आहे. हे पूर्ण क्लिअर दिसत आहे व्हिडिओमध्ये. माझ्याकडे फोटो पण आहे मी तो. आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा, बस माझी एवढीच दरखास्त आहे. अशाच अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा.